नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर नितीन घुगरे आजच्या या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये आपलं स्वागत करतो. आजचा आपला मुद्दा आहे प्रभावी संदेशवहन. प्रभावी संदेशवहन म्हणजे काय आणि संदेशवहनाची आवश्यकता आपल्या या आयुष्यामध्ये काय असते हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. जर जीवन जगत असताना व्यवसायात अथवा संघटनेत संदेशवहन करणे हा नित्याचा भाग झाला आहे. संदेशवहन करणे महत्वाचे असते, परंतु प्रभावशाली रीतीने अर्थपूर्ण संदेशवहन करणे हे जास्त महत्वाचे आहे. संदेशदात्याने संदेश पाठवणे म्हणजे संदेशवहन झाले असे म्हणता येणार नाही, तर संदेशदात्याने पाठविलेला संदेश हा संदेश गृहीत्यांपर्यंत पोहोचवणे महत्वाचे आहे. त्या संदेशवहनाद्वारे पाठवलेल्या संदेशाचा अपेक्षित परिणाम जाणवणे, अपेक्षित प्रतिसाद मिळणे ही महत्वपूर्ण बाब आहे. असे झाले तरच संदेशवहन प्रभावी झाले असे आपणास म्हणता येईल. जीवनात यशस्वी होण्यासाठी, व्यवसायात कुशल व्यवस्थापक होण्यासाठी, संघटनेत प्रभावी मार्गदर्शक होण्यासाठी यशस्वी संदेशदाता बनले पाहिजे. उत्तम संदेशदात्याकडे स्थळ, काळ व वेळ याचे भान असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याला योग्य ते तांत्रिक ज्ञान व भाषा कौशल्य ज्ञात असणे आवश्यक आहे. संदेश गृहीत्याला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच इत्यादी सारख्या स्थितीचे ज्ञान त्याला असणे आवश्यक आहे. थोडक्यात म्हणजे ज्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी संदेशवहन केले तो उद्देश सफल होत असेल तरच त्यास प्रभावी संदेशवहन असे म्हणता येते. प्रभावी संदेशवहनासाठी योग्य त्या माध्यमांचा उपयोग होणे गरजेचे आहे, तरच तो संदेश गृहीत्यांपर्यंत पोहोचून त्याला समजेल व संदेश गृहीत्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल. म्हणजे संदेशदात्यास अपेक्षित असलेली कृती घडून येईल. संदेश गृहीत्यांकडून आलेली अपेक्षित कृती म्हणजे संदेशवहनाची फलप्राप्ती आहे. व्यक्तीची समाज जीवनात, व्यवस्थापकाची व्यवसायात व मार्गदर्शकाचा संघटनेतील प्रभाव, पत, किंमत किंवा त्याची यशस्वीता त्याच्या संदेशवहनाच्या पद्धतीवर अवलंबून असते. संदेशवहन जितके जास्त प्रभावी तेवढी यशाची किंवा ध्येयपूर्ततेची खात्री जास्त. थोडक्यात म्हणणे की सारांश रूपाने सांगायचे जर झाले तर स्थळ, काळ व वेळेचे भान ठेवून कोणाला, का व केव्हा आणि कशासाठी आणि कोणत्या पद्धतीने सांगायचे आहे याचा पूर्णपणे विचार करून, तसेच संदेश गृहीतांची स्थिती, पातळी, पात्रता लक्षात घेऊन सुयोग्य माध्यमांचा वापर करून संदेशवहन करणे व अपेक्षित प्रतिसाद प्राप्त करणे म्हणजे प्रभावी संदेशवहन. साधारणतः प्रभावी संदेशवहन जर आपल्याला करायचं असेल तर याकरिता आपल्याला आपण कुठे बोलतो आहे, काय बोलतो आहे, कशासाठी बोलतो आहे आणि आपल्याला काय बोलायचं आहे याचं परिपूर्ण ज्ञान त्या व्यक्तीला असणे अत्यंत आवश्यक असतं. बरोबर आहे. तर त्याच पद्धतीने मग एक प्रभावी संदेशवहन करण्याची आवश्यकता काय असते, काय गरज आहे आपल्याला, जसं आपण त्याला नीड म्हणतो. एक आपल्याला दिवसभरामध्ये आपण एखाद्या व्यक्तीसोबत जर बोलत नसेल तर आपण दिवसभर शांत राहू तर हा किती गुमसेला व्यक्ती आहे असं आपल्याला म्हणण्यात येतं. तर त्याच पद्धतीने एखाद्या व्यक्तीसोबत जर बोलत असेल तर फक्त बोलणे, आपण फक्त बोलत आहे, त्याला एक्सप्लेन करू शकत आहे, परंतु तो आपल्याकडनं इफेक्टिव्हनेस होत नाही आहे. म्हणजे त्याला आपण त्याच्यावर आपल्या शब्दावर आपलं प्रभुत्व नाही आहे असं होऊ शकतं. त्यामुळे प्रभावी संदेशवहनाची आवश्यकता आपल्या आयुष्यामध्ये, व्यवसायामध्ये का आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. जसं सुयोग्य संदेशवहन आजची ही काळाची गरज आहे. ज्या पद्धतीने प्रभावी संदेशवहनाची जीवनात सर्वांनाच आवश्यकता आहे, त्याच पद्धतीने सर्वसामान्य व्यक्तीपासून ते उच्च पदस्थ पर्यंत, व्यवसायात कनिष्ठ कर्मचाऱ्यापासून ते उच्च संचालकापर्यंत व संघटनेत अनुयायापासून ते नेत्यापर्यंत व मार्गदर्शकापर्यंत प्रभावी संदेशवहनाची आवश्यकता आहे. संदेशवहन हे सर्वांच्या जीवनाचे अविभाज्य असे अंग आहे आणि प्रत्येक व्यक्तीजवळ आपले स्वतःचे असे विचार, मत, भावना, संकल्पना असतातच, तसेच त्याची माहिती सुद्धा असते. या सर्व बाबी त्याला दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायच्या असतात आणि दुसऱ्यांकडे असणाऱ्या या बाबी त्या जाणून सुद्धा घ्यायच्या असतात. यासाठी संदेशवहन करणे, संदेश देणे महत्वाचे असते आणि संदेश प्राप्त करणे सुद्धा हे महत्वाचं आहे. कारण संदेश दिला तर संदेशाच्या बाबतीत आपल्याला त्याच्यावर
आपल्याला त्याचा प्रतिसाद मिळणे हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण महत्वाची बाब की आपण एखाद्या व्यक्तीला संदेश दिला तर तो त्याला समजणे तितकंच महत्वाचं आहे. जोपर्यंत त्याला तो संदेश त्याला समजणार नाही तोपर्यंत तो त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आपल्याला देणार नाही. आजचा हा जो काळ आहे हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा काळ आहे. मग माहितीचा मोठा साठा आज उपलब्ध आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध आहे की जणू काही आपण माहितीच्या महासागरात आहोत. या प्रचंड माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्यासाठी अचूक संदेशवहनाची म्हणजेच अचूक माध्यमाचा वापर करून ती माहिती संदेश गृहीत्यांकडे पोहोचण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. उपलब्ध माहितीचा योग्य अन्वयार्थ लावण्यासाठी योग्य रीतीने संदेश दिला जाणे आवश्यक ठरते. योग्य पद्धतीने संदेश देता येण्याची कुशलता आजच्या काळात सफलतेचे सूत्र बनलेली आहे. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे संदेशवहन हे सर्व क्षेत्रात उपयुक्त आहे. त्याची जी आवश्यकता आपण म्हणतो आहे की संदेशवहनाची बाब ही सर्व क्षेत्रामध्ये महत्वाची आहे. उत्तम संदेशवहनाच्या कौशल्याची गरज आजच्या काळात सर्वांनाच आहे. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला एखाद्या कामाची आवश्यकता अथवा उपयुक्तता कर्मचाऱ्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी उत्तम संदेश देण्याची कुशलतेची आवश्यकता असते. अधिकारी आणि आपल्या सांगण्यातून बोलण्यातून कृतीतून उत्तम संदेश तो देऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण केलेले काम हे किती अचूक आहे व दर्जेदार आहे हे अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील उत्तम संदेश देण्याची आवश्यकता निम्नस्तरीय कर्मचाऱ्याला निर्माण होते. कर्मचारी आपण केलेल्या कामाची प्रभावशाली पद्धतीने मांडणी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे मांडू शकतो. त्याच पद्धतीने त्याचकरिता त्याला उत्तम संदेशवहन आणि इतर कौशल्याची त्याला गरज असते. हीच बाब कौटुंबिक जीवनात आणि त्याच्या जीवनातील इतर बाबीमध्ये ही सुद्धा तिथे लागू असते. तर मग यामध्ये आपल्याला संदेशवहन आणि व्यवसाय विकास हे काय असतो हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. कीथ डेव्हिस यांच्या मते मनुष्याच्या शरीरात रक्तवाहिन्यांना जे महत्व आहे तेच महत्व व्यवसायात संदेशवहनाला आहे. या एकाच वाक्यावरून संदेशवहनाची व्यवसायातील आवश्यकता स्पष्ट होते व व्यवसायाचे जाळे हे मोठे होत असते. ज्यात वरिष्ठ स्तरापासून ते कनिष्ठ स्तरापर्यंत अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त उत्पादित माल अथवा सेवा बाजारपेठ व ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मधल्या साखळीत अनेक दुवे जे असतात या सर्वांचीच एका सूत्रात गुंफण करून त्यांना कामामध्ये आणणे आणि त्यांची सुसूत्रतामध्ये निर्माण करणे. योग्य संदेशवहनामुळे सर्वच कर्मचाऱ्यांच्या कामात समन्वय जरी साधला जातो त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये निर्माण होणारे जे काही अडथळे आहेत ते अडथळे सुद्धा त्या ठिकाणी कमी करून घेतले जात असतात. आता या पुस्तकामध्ये किंवा या माहितीमध्ये संदेशवहन हे सर्व प्रकारच्या मानवी संबंधाशी निगडीत असून ही व्यवसायाची मज्जासंस्था आहे ज्यामुळे व्यवसायात आवश्यक असलेली उत्पादकता व उच्च नीती धैर्य निर्माण करण्यासाठी माहिती मिळवता येते व देता सुद्धा येते. तसेच योग्य असा हा इथे बोध सुद्धा आपल्याला निर्माण करण्यात येतो. यानंतर आपल्याला जो महत्वाचा दुसरा भाग बघायचा आहे तो आहे संदेशवहन आणि संघटना विकास. म्हणजे संघटनेच्या माध्यमातून लोकांच्या मनात नव्या आचारांची व विचारांची आणि नव्या संस्कारांची पेरणी जरी केली जात असते. कर्मचाऱ्यांना नवी दिशा देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून केले जात असते व संघटनेचे स्वरूप लहान मध्यम आणि व्यापक हे सुद्धा तसे असू शकते. संघटनेचे कार्यक्षेत्र हे सामाजिक शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक राजकीय या प्रकारचे वेगवेगळे असू शकते. कोणत्याही संघटनेत किमान 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती एखाद्या समान उद्देशांच्या पूर्ततेसाठी एकत्र आलेले असतात आणि समान उद्देशांच्या पूर्ततेसाठी एकत्रित लोकांमध्ये योग्य संदेशवहन होणे अत्यंत गरजेचे असते. संघटनेत नेत्यापासून ते अनुयायापर्यंत व मार्गदर्शकापासून ते कनिष्ठ सेवकांपर्यंत सर्वांचाच एकमेकाशी संबंध येत असतो. म्हणजे संदेशवहन वरून खालच्या दिशेने म्हणजे अधोगामी किंवा खालून वरच्या दिशेने म्हणजे ऊर्ध्वगामी म्हणजेच वरिष्ठाकडून ते कनिष्ठापर्यंत व कनिष्ठापासून ते वरिष्ठापर्यंत सतत चालत असते. या संदेशवहनाच्या
माध्यमातून विचारांची, कल्पनांची, मनांची व सूचनांची तसेच आदेशांची आणि निर्देशांची देवाणघेवाण होत असते. जर हे संदेशवाहन योग्य माध्यमांच्या सहाय्याने उचित पद्धतीने झाले तर संघटनेला आपल्या निश्चित उद्देशात सफलता प्राप्त करणे सहज शक्य होते. उद्देशाच्या सफलतेसाठी संघटनेच्या संदेशवहन पद्धतीत काळानुरूप, परिस्थितीनुरूप योग्य ते बदल होणे अत्यंत आवश्यक आहे. आवश्यक संदेशवहन प्रभावी संदेशवहनामध्ये आवश्यक बाबी आपण बघतो आहे. त्यामध्ये महत्वाचा एक शेवटचा टप्पा म्हणजे संदेशवहन आणि व्यक्तिमत्व विकास. कारण संदेशवहनामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये एक मोठी चालना त्याला निर्माण होत असते. आणि व्यक्तिमत्व विकासाचा आणि संदेशवहनाचा एक निकटचा संबंध आहे असं संबोधण्यात येतं. आणि संदेशवहनाच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या संदेशावर व्यक्तीचा विकास म्हणजे त्याचा स्वतःचा विकास हा अवलंबून असतो. व्यक्ती त्याचे मत, भावना, कल्पना, विचार कोणत्या व कशा पद्धतीने मांडतो यावरून त्याचा विचारात्मक उंचीची त्या ठिकाणी कल्पना आणि विकासात्मक उंचीची त्या ठिकाणी आपल्याला निश्चित होते. चांगल्या पद्धतीने संदेशवहन करण्यासाठी चांगले श्रवण करणे किंवा चांगला श्रोता होणे हे अत्यंत आवश्यक आहे. कारण चांगला श्रोता हा तोच असू शकतो जो चांगला वक्ता असेल, आणि जो वक्ता असेल तो चांगला श्रोता सुद्धा असू शकतो. दुसऱ्याचे म्हणणे आपण योग्य पद्धतीने ऐकून घेतल्याशिवाय आपण आपला शब्द साठा योग्य संदेश किंवा उचित पद्धतीने देऊ शकत नाही. चांगल्या संदेशवहनासाठी सकस दर्जेदार साहित्य वाचनाची आवश्यकता असते. हसतमुखाने सर्वांना समोर जाऊन आंतरक्रिया साधून सहसंबंध निर्माण करण्याची आवश्यकता असते आणि चर्चा सत्रात सहभागी होण्याची आवश्यकता सुद्धा असते. जे माहीत नाही ते जाणून घेण्यासाठी जिज्ञासू वृत्ती जोपासण्याची आवश्यकता असते. आणि या सर्व बाबी व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित असतात. संदेशवहनाचा संबंध हा नेतृत्वाशी सोबत जोडला गेलेला आहे. कारण संदेशवहन आहे तर संदेशवहनाचा संबंध वेगवेगळ्या घटकाशी जोडला गेलेला आहे. जसं आपण आता बघितलं की संदेशवहन हा व्यक्तिमत्वाशी जोडला गेला आहे, त्याच पद्धतीने संदेशवहन हे नेतृत्वाशी सुद्धा जोडून घेतलेलं आहे. म्हणजे नेतृत्व विकास सुद्धा या ठिकाणी आपण संदेशवहनाच्या माध्यमातून करून घेऊ शकतो. नेतृत्व गुणाला विकसित करणारी महत्वपूर्ण बाब म्हणजे संदेशवहन कौशल्य. आणि या संदेशवहनाच्या कौशल्याच्या बळावर एखादी व्यक्ती आपले मत, भावना आणि विचार तसेच कल्पना, स्वप्न इतरांपर्यंत पोहोचवित असतो. आणि हे पोहोचविणे जितक्या प्रभावशाली पद्धतीने होईल तितक्या वेगाने त्या व्यक्तीच्या नेतृत्वाचा स्वीकार हा त्या ठिकाणी केला जात असतो. कोणतेही नेतृत्व मग ते व्यवसायातील असो किंवा कार्यालयातील असो किंवा संघटनेतील असो किंवा अन्य कोणत्या क्षेत्रातील असो, त्यांना आपला संदेश योग्य पद्धतीने योग्य माध्यमाच्या आधाराने इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असते. हा संदेश इतरांना समजेल, रुचेल, पचेल अशा पद्धतीने पाठविला गेला तर तो स्वीकारला जातो आणि संदेशानुसार कामकाजाची कार्यवाही सुद्धा त्या पद्धतीने केली जात असते. एखाद्या व्यक्तीच्या सूचनेची, आदेशांची किंवा निर्देशांची तात्काळ अंमलबजावणी करणे म्हणजेच त्या व्यक्तीचे नेतृत्व स्वीकारणे असे होय. साधारणतः म्हणजे माझ्या पद्धतीने जर मी विचार केला तर मला असं वाटतं की संदेशवहन नेतृत्वाकरिता एक महत्वाचा गाभा मानला गेलेला आहे. मग आता या ठिकाणी संदेशवहन करत असताना त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तींपर्यंत आपला महत्वाचा गाभा जो काही आहे, आपला संदेश जो आहे इतरांपर्यंत चांगल्या पद्धतीने गेला पाहिजे. एक वक्ता जो असतो, एक वक्ता काय करतो, आपली बाब इतर लोकांना समजून सांगत असताना तो एक कुशल वक्ता म्हणून त्या ठिकाणी उभा होत असतो. मग कुशल वक्ता कोण असू शकतो, काय राहील? कारण कुशल वक्ता तोच आहे जो इतरांच्या समस्या समजून त्याच्या पद्धतीने संदेशवहन करण्याचा प्रयत्न करतो. ज्या व्यक्तीला इतरांचा आदेश पाळण्याची सवय असेल तर तोच व्यक्ती इतरांना आदेश देऊ शकतो आणि त्याच पद्धतीने तो त्याच ठिकाणी नेतृत्व करू शकतो. यानंतर आपल्याला संदेशवहनाचे महत्व सुद्धा या ठिकाणी बघायचे आहे.
ते आपण पुढील क्लासमध्ये या ठिकाणी बघणार आहोत.